संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिले तर नगरपालिका असेल, नगरपंचायतच्या तर रणधुमाळी चालू झालेली आहे. प्रत्येक आम्ही उमेदवार असले तर आता आपापल्या पक्षाच्या पहिल्यांदा रणधुमाळी उतरली. तर आता माझ्यासोबत आहेत अंबाजोगाई नगरपालिकेचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबासाहेब मोदी यांनी आता आपला आज उमेदवारी दाखल करण्यात आलेला आहे. आता माझ्यासोबत आहेत. सर, काय सांगाल आपण स्वतः आघाडीच्या माध्यमातून आपली उमेदवारी दाखल करण्यात आली, काय प्रतिक्रिया असणार आहे? हो, आम्ही अंबाजोगाई शहरामध्ये स्थानिक समविचारी लोकांशी आघाडी करून या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जातो आहेत. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, समाजवादी पार्टी, त्याचबरोबर मनसे आणि RPI आठवले गट या सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वांना सोबत घेऊन ही आघाडी या ठिकाणी केलेली आहे. याने तर पहिल्यांदाच पक्षाचं या ठिकाणी चिन्ह असणार आहे. हो, या ठिकाणी आमचं आघाडीचं चिन्ह असणार आहे, कारण आमच्याकडे सगळेच लोक एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे वेगवेगळं चिन्ह होऊ नये म्हणून आम्ही एकत्रित आघाडीचं चिन्ह घेणार आहेत. सगळं तुमच्या विरोधात पाहिलं तर जे विद्यमान आमदार येतं, नमिता मुंडेंचे सासरे येतं, नंदकिशोर मुंडे, आपण कसं पाहता? नाही, ते जरी उभे असले तरी आम्ही गेल्या 20-25 वर्षामध्ये जो काय अंबाजोगाई शहरामध्ये विकास केलेला आहे, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक एकोपा ठेवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळं जनता आमच्या पाठीशी खंबीर आहे. गेल्या 20 ते 25 वर्षात पाहिलं तसं नगरपालिका सत्ता आपल्या हातामध्ये आहे, आपण संपूर्ण कामं केली, तरी पण विरोध म्हणते की कुठलीही कामं झाली नाही, तर रस्त्याची कामं असतील, पाण्याची कामं असतील. आज ते जे काही विकास सांगतायत तो विकास फक्त रस्ते करून होत नाही. रस्त्याच्या माध्यमातून फक्त एकच गुत्तेदार पोसायचा, त्या ठिकाणी त्यांची पार्टनरशिपसुद्धा आहे असं लोक म्हणतात. आणि आज जे रस्ते केलेले आहेत ते लोकांना उपयोगाचे नाही आहेत. ते रस्ते उंच झालेत आणि घरं खाली झालेले आहेत, घरांमध्ये पाणी जातं आहे, लोकांना ते गैरसोयीचे रस्ते आहेत. फक्त त्यांना त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते रस्ते त्यांनी केलेले आहेत. बाकी काय शहरामधले काय प्रश्न आहेत मोठे, जे महत्त्वाचे प्रश्न असणार ते? नाही, शहरामध्ये महत्त्वाचा प्रश्न पाणी पुरवठ्याचा आहे. मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही नगराध्यक्ष असताना, आमच्याकडे नगर परिषद असताना 3 ते 4 दिवसाला आम्ही पाणी पुरवठा करत होतो शहरात. आज 10-10 दिवसाला पाणी नाही. या ठिकाणी आमचे जे कर्मचारी आहेत त्यांचा आम्ही नियमित पगार करत होतो नगर परिषदेच्या कर्मचारी. आज जवळपास 2-2, 3-3 महिने नगर परिषद कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही. स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून ऐन दिवाळीमध्ये त्या ठिकाणी भीक मागून आंदोलन करावं लागतं. अशा पद्धतीचा चुकीचा कारभार या ठिकाणी आमदाराच्या आणि त्यांच्या उपद्रवी माणसांच्या माध्यमातून झालेला आहे. काल तुम्ही एक प्रेस अचानक घेण्यात आली, काय नेमकं प्रेसने मुद्दे मांडले? नाही, प्रेसमध्ये आम्ही एवढंच सांगितलं की जे समविचारी पक्ष आहे, ज्यांचा आम्हाला पाठिंबा आहे, तेही आम्ही सांगितलं आणि ते जे आरोप करतायत त्या आरोपाचंही आम्ही खंडन केलेलं आहे की ते कोणताही आरोप माझ्यावर गेल्या 5 वर्षापासून ते आरोप करतात, एकही आरोप ते सिद्ध करू शकलेले नाही. आताच काल असं पाहिलं, नंदकिशोर मुंडे यांनी पाहिलं स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या समाजावर आशीर्वाद घेतले होते, पंकजा मुंडे देखील भेट घेतली होती. ते पंकजा मुंडेच्या गटाकडून येतात, आपण स्वतः धनंजय मुंडेच्या गटाकडून येतात. हो, बरोबर आहे ना. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आमचे नेते धनंजय मुंडे आणि अजितदादा आहेत, त्यांच्या तटकरे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. असं म्हणता येईल का की बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे? एकेक पाहिलं तर धनंजय मुंडे असतील, त्यांचे ते उमेदवार आहेत. आपण पाहिलं तर ह्याचे धनंजय मुंडेचे उमेदवार आहेत, ते पाहिलं तर पंकजा मुंडे उमेदवार आहेत. नाही, त्यांच्यापेक्षा इथल्या स्थानिक आमदाराची प्रतिष्ठा पणाला आहे. त्यांचा इथं काही असा विशेष हस्तक्षेप नाही आहे. आपले काय मुद्दे असणार बरं आता जे आपण जनतेसमोर चाललेले, काय मुद्दे असेल नेमकं? नाही, आमचा विकासाचा मुद्दा आहे की अंबाजोगाई शहराचा विकास मागही आम्ही केला आहे, पुढेही आता आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन अंबाजोगाई शहराचा विकास करणार आहोत. या मुद्द्यावरच आम्ही निवडणुकीला अंबाजोगाई शहर पाहिलं तर एक संस्कृती शहर म्हणून ओळखलं जातं. याचे शिक्षण असेल, जे इतर क्षेत्र असेल, हे अत्यंत पद्धतीने ओळखले जाते. हो, तर अंबाजोगाई शहरामध्ये शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा सामाजिक वारसा हा जपण्याचं काम आम्हीच केलेलं आहे आणि त्यामुळं जनता ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा नगरपालिका फडकणार? हो, 100% फरकणार. ते होते पापामध्ये त्यांचं म्हणणं पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा आता नगरपालिका फडकणार असं देखील दावा करण्यात आलेला आहे. कॅमेरापर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TVN अंबाजोगाई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.